पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे थांबवा थांबवा, कोणीतरी बस थांबवा। आजोबा काय झालं? अहो बस मागे कायले धावून राहिले? पडसान ना, दमान जरा। नातीला सोडायला आलो होतो, तिला डबा द्यायला विसरलो। आता माझं वयस आहे ना तसं, तर शाळेत जाऊन टिफिन द्यायला लागेल म्हणून धावून राहिलो होतो। एवढंच ना? बसा माझ्या मागे, मी बघा कशी पटकन तुम्हाला बस पकडून देते। चला। थांबा थांबा, बस थांबा। आजोबा बघा पकडली की नाही बस? हे घ्या, हे तुमच्या नातीला द्या। मला अशी जीभ जीभ काढून दाखव ग। हे मिळवून दाखवतेस मला? श्वास घे बघू, जोरात घे श्वास। हा, उठून बस, सावकाश। हा, काही झालेलं नाही तुला, ताप आलाय थोडा थोडा। ताप काय तो माहितीये का? जेवताना हात धुत नाहीस ना तू? नाही नाही ना? काय होतं, जेवताना नेहमी हात स्वच्छ धुवायचे। हात धुतले नाहीत ना की हातातले सगळे किटाणू जेवताना पोटात जातात आणि मग ताप येतो। मग है ना? बस बस इकडे आलो। हा आलो मी, अशीच बस। ताप आलाय तिला, टेम्परेचर आहे। हो बर, पाणी उकळून पिता ना रोज घरी? हो डॉक्टर। हा, उकळून प्या ना पाणी। हा, जोरदार साथ आहे सध्या, तिला सुद्धा गरम पाणीच द्यायचं। हो डॉक्टर। हा मीना, हो अण्णा। जरा इंजेक्शन भरून ठेव। आणि मला इंजेक्शन नकोय, मला सुई नकोय, मला डॉक्टर तेच पाहिजे। होय, आणि मी दिलं तर काय होईल? मला डॉक्टर ताई हवी आहे, तुम्ही नकोय। आली का अमूल्य? आली का? आले आले। हा अगं ये जरा आतमध्ये इकडे बाळा। हॅलो, आले। मला मला डॉक्टर ताईच पाहिजे। अरे आली ना ही बघ, डॉक्टर ताई आली ना। ही चकुली? हो। काय ग, काय झालं तुला? मला इंजेक्शन नकोय। बघितलंस, काय नाही, तिला डॉक्टर ताईच पाहिजे। माझ्याकडनं इंजेक्शन घ्यायला अजिबात मागत नाहीये ती। अण्णा पण मला तरी कुठे येतं इंजेक्शन देता? हो, नाही तुलाही नाही। नाहीच येत ना। हा तुम्ही द्या ते इकडे। हे बघ बर का चकुली, हे इंजेक्शन म्हणजे अण्णांची पेन्सिल। हे मी इथे ठेवते बर का अण्णा? हा, इथे ठेवून दिलं मी। ठीक आहे? हो, माझ्याकडे काहीतरी आहे, तुला दाखवू माझ्याकडे काय? हे बघ, ही माझी पेन्सिल साधीवाली, आणि ही अण्णांची पेन्सिल। हे बघ, आता मी अण्णांची पेन्सिल इथे ठेवते, आणि हे बघ माझी पेन्सिल टोचतच नाही। दाखव, टोचतीये तुला? नाही नाही ना? हे बघ, मला पण नाही टोचत। मी इथे ठेवून देते बर का। आता तुझा दरवाजा असा बंद कर। हा आता तुझा दरवाजा। बघूया आता कोण येतंय छकुलीच्या घरी। ओके, करू स्टार्ट? हा
छकुली रे छकुली तुला सुई मी नाही टोचली मी तर केली गुदगुली मी तर केली गुदगुली. कोण आलं? अरे हा तर धरी बाबा आहे. आता लास्ट बर का. आता हा ॲनिमल सगळ्यात डेंजर आहे, त्यामुळे तू एकदम घट्ट बंद करा तुझा दरवाजा. पॅक केलाय ना चांगला? बघा उघडतोय का? नाही उघडतोय नाही. पक्का? पक्का. चेक केला का? हो. छकुली रे छकुली तुला सुई मी नाही टोचली मी तर केली गुदगुली. गुदगुली रे गुदगुली छकुली रे छकुली गुदगुली रे गुदगुली गुदगुली रे गुदगुली. कोण आलंय छकुलीला गुदगुली करायला? हा कोण आलंय? बघ 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 कोण आलं? टायगर. टायगर. पण काही नाही झालं. छकुलीला इतका डेंजर ॲनिमल आला तरी काही नाही झालं ना. खूप हुशार आहे, खूप स्ट्रॉंग आहे. चल आपण मम्मा पप्पाला सांगू की आपण काय खेळलो. ओके चल. येस चल. अण्णा दाखवली बर का तुमची सुई. छकुली रे छकुली. मला तर वाटतं ही तुम्हाला भेटायलाच येते. एरवी दवाखाना म्हटलं ना तरी भोकाड पसरते आणि डॉक्टर ताई म्हटलं की लगेच तयार. अँड नाव द मोस्ट अवेटेड अवॉर्ड, या वर्षीचं यंग बिझनेस आयकॉन ऑफ द इयर. आणि हा अवॉर्ड देण्यासाठी मी इन्व्हाइट करते आहे राजीव खेडेकर आणि रिधिमा सावंत यांना. हा अवॉर्ड देण्यामागचं एकमेव कारण म्हणजे यंग जनरेशनला मोटिवेशन मिळावं, त्यांनी नवनवीन उद्योग निर्माण करावे. एनी गेसेस की कोण आहे या वर्षीचा विनर? कम ऑन. येस, यंग जनरेशनची इन्स्पिरेशन, अग्रेसिव्ह, मोस्ट टॅलेंटेड. प्लीज वेलकम मिस्टर परफेक्शनिस्ट वेदांत वानखेडे. सर अभिनंदन सर. तुमच्या यशाच्या गुपित काय आहे? यशाचं गुपित, यशाच्या मागे धावू नका. तुम्ही नेहमी पुढेच राहा, ते आपोआप तुमच्या मागे शेपूट हलवत येईल. सर तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत, वेदांत वानखेडेचं कॉम्पिटिशन तो स्वतः आहे. माझं यश हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. ताबडतोब आणि अचूक निर्णय वेळेच्या आधी. अँड क्वालिटी मीन्स नो कॉम्प्रोमाइज. सर आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? ध्येय ठरवावं आणि ते गाठण्यासाठी पराकोटीचे कष्ट करावे. आणि जोपर्यंत आपण ते गाठत नाही तोपर्यंत थांबू नये, थकू नये. आणि मग बघा आपोआप यश तुमच्या मागे धावत येईल. हाच मेसेज देईन मी आजच्या नवीन पिढीला. नेक्स्ट. इतकं परफेक्शन तुम्हाला कसं जमतं? आणि प्रत्येक बाबतीत तुम्हाला परफेक्शन हवंच असतं? परफेक्शन शुड बी नॅचरल. हा चलता आहे ॲटिट्यूड बंद केला पाहिजे आणि तर या जगामध्ये आपल्या देशाची प्रतिमा उंचावेल. सर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एकच स्त्रीचा हात असतो, तर असं तुमच्या? कोण म्हणतं असं? जी मागे आहे ना तिने सतत मागेच राहावं. नो डिसरिस्पेक्ट टू एनी वुमन. मी आई, बहीण, आजी या नात्यांचा खरंच आदर करतो. पण तुम्ही जे म्हणताय ना
ते प्रेयसी बायको या संदर्भात आहे आणि असेलही, पण ते वीक आणि कमकुवत पुरुषांबाबत. मला यशस्वी होण्यासाठी कोणत्याही स्त्रीची गरज नाहीये. आणि तुम्ही अवतीभवती बघतच असाल, रोमॅन्टिक सिनेमे पाहून किती तरुण त्यांचं आयुष्य बर्बाद करतायत. हे सोशल मीडियावर मेसेज करणं, एकमेकांच्या मागे लागणं, वेळ वाया जातो यात. आणि म्हणून प्रगती होत नाही, वेस्ट ऑफ टाइम. आणि आता मी इथे दिलेली वेळ पण संपली आहे. सो थँक्यू. अमूल्या, काय झालं अण्णा? काय नाही, जरा याच्याकडे लक्ष ठेवा. त्याचं सलाईन बदलायला लागेल. अण्णा, सलाईनचा स्टॉक तर संपलाय ना. ऑर्डर दिली होती, पण त्या जोशाचं दुकान 2 दिवस बंद आहे. काय मूर्ख आहेस का तू? हा, जोशाचं दुकान बंद म्हणजे काय नागपूर मधली सगळी दुकानं बंद? काय ग, दुसऱ्या दुकानात स्टॉक मागवून ठेवायला नको का? हा, हॅलो जोशी काका, ऐका ना, मी तुम्हाला सलाईन आणि मेडिसिन्सची एक लिस्ट पाठवते. तेवढे प्लीज मेडिसिन्स अर्जंट पाठवून द्या ना. उद्या पाठवतो म्हणलं तर समजून नाही राहिलं का तुम्हाला? इतकंच अर्जंट असेल तर तुमचा माणूस द्या पाठवून. अहो पण ठेवा फोन. माणूस आहे हा. काय झालं? डिलिव्हरीसाठी कोणीच नाही. बघितलं, सरकेले बुड्ढा. त्याच्याकडे डिलिव्हरीसाठी माणूस नसेल ना, तर तो फोन बी उचलत नाही. नशीब आता फोन उचलला. अण्णा, मी एक काम करते, मीच जाऊन घेऊन येते. बरं. ताई, अजून काही औषधं आणायची, ती बी आणाल का? मी ना, अगं काय आहे हे? ही सगळी कामं आधी करायला नको? आता एक काम कर, ही सगळी मेडिसिन्स ना जोशी काकांना मेसेज कर, म्हणजे मी तिथे पोहोचूस तर ते सगळं रेडी ठेवतील. आले. मीना, आपल्याकडनं काही चुका होत आहेत, त्याविषयी आपल्याला काही वाटतच नाही ना. निर्लज्जपणाचा कहर आहेस, कहर. खरंच सॉरी अण्णा. ठीक आहे, ठीक आहे, लक्ष ठेव. हॅलो. हो, थँक्स. अवॉर्ड मलाच मिळणार होतं. ओके, पण आता मी जरा बिझी आहे, नंतर कॉल करतो. बाय. प्रताप, प्रताप फास्टर. 29 मिनिटं आहेत फक्त आपल्याकडे. हो सर. आणि मला वेळेच्या आधी किंवा नंतर जायला नाही आवडत. यु नो. प्रताप, अरे लवकर गेला. सर किती पंक्च्युअल आहेत माहितीये ना? इट्स पंक्च्युअल. येत नसेल तर नको माणूस, पक्तशीर म्हण ना. हो सर. इडियट. हा, मी ना बोल. हो, घेतल्यात मेडिसिन्स, आलेच मी. येस येस, ओके. येस, ऑब्विसली. वेदांत वानखडे आहे मी नेहमीच वेळेवर हजर असतो. आणि ज्यांना वेळेची किंमत नाही आहे ना, त्यांच्यासोबत वेदांत डील करत नाही. कळलं? बाय. प्रताप, गाडी थांबव. पण सर. प्रताप, आय सेड गाडी थांबव. हो सर. हो 1 मिनिट वाया घालवला सर. इडियट. अरे देवा सर, अहो हे काय केलं तुम्ही? प्रताप, अरे बघ त्यांना किती लागले ते. उतर बर.
चालवतोय? दिसत नाही का? एकतर एक वन वे मध्ये गाडी घातली आणि ते पण इतक्या स्पीड मध्ये. माझ्या गोळ्या औषधी तो तुम्ही ताई पाणी घ्या ना. अहो तुमचं पाणी राहू दे तुमच्याकडे. पाणी देत आहे. ते रक्त येते. रक्त अबे टोच लागली पोरीले. तिला जल्दी मध्ये दवाखान्यात न्यायला लागते. तू घेऊन जाईल हा? मला मीटिंग्सला पोहोचायला हवं. हा ठीक आहे. अबे हाच तर तो वेदांत वानखेडे. आपण आत्ताच तर टीव्हीवर पाहिले आले. का बे माजला का बेटा? नाही तुला अवॉर्ड मिळाले, पैसा मिळाले तर असा माज दाखवतो का आम्हाला तू? काय म्हणत होतं बे की माया मागं कोणी बाई नाही, तर बाई माणसांना असं रस्ते उडवतो तू. हिला दवाखान्यात घेऊन जा, तर तू तुझी गाडी पुढे जाऊ देणार नाही. पाहिजे तर आम्ही सोबत येतो. काय एक मिनिट काय बघा त्याची काही गरज नाही. आम्ही त्यांना देतो डॉक्टरकडे. आमची गाडी आहे ना. हे बघा. व्हॉट नॉनसेन्स. आपल्या गाडीतून सर पब्लिक आहे आणि ती पण नागपूरची. चिडली ना तर आपली गाडी फोडून टाकतील ते. सटका इथून. आम्ही नेतो त्यांना. हा आम्ही नेतो. चला तुम्ही चला. चला या इकडून या. हे घ्या. बाहेर शोभाकडनं औषधं घ्याय आणि वेळच्या वेळी घ्यायची औषधं. हो हा येतो. या. मीना हा अण्णा. बाहेर काय कोणी आणखी पेशंट आहे का? नाही. बरं ही अमूल्य अजून आली कशी नाही का? आत्ताच फोन केला होता. ताई निघालेत तिकडून. होय ना. बरं एक काम करा, ती आली ना की लगेच त्या पेशंटला सलाईन चढवा. हा मी जर तोपर्यंत जाऊन जेवून येतो. आणि मोबाईल बाजूला ठेव. व्हिडिओ बघत बसू नकोस. लक्ष ठेव. नेटचा पॅक संपला ना हो. आता संध्याकाळी रिचार्ज करेन. आहेस ना? निर्लज्ज आहेस की नाही? हा आपण एक काम करू. आपण ना तुझं नेटवाल्याशी लग्नच लावून देऊ. हा म्हणजे रिचार्जची फिकीरच नाही ना. 24 तास व्हिडिओ बघत बस. थँक्यू अण्णा. सॉरी अण्णा. लक्ष ठेव पेशंट कडे. हो. चल बाजूला. सलाईन लवकर. प्रताप पुढून लेफ्टला घे. तिथे 5 मिनिटावर हॉस्पिटल आहे. तिला तिथे टाकलं की निघूया आपण. लवकर सलाईन. प्रताप फास्ट. तुम्ही काय बोलणार? आरती जरा मदत कर ग. अण्णांचा फोन आला होता, ते जेवायला येत आहेत. हो आई आले. अगं आरती जरा अमूल्याला फोन लाव ग. बरं चला चला वाढा पटकन. मला लगेच पोहोचायचं क्लिनिकला. पटकन काय हो, जरा निवांत वेळ काढावा जेवणापुरता तरी. पेशंटला सांगताना 32 वेळा घास चावून खा, मग स्वतः घाईघाईत खाऊन जाणार. वाढा वाढा वाढा. हो आरती अगं लावलास का फोन अमूल्याला?
हाफ डॉक्टर हाफ नर्सला हो. लावते लावते. तू पण बस जेवायला. ले नाही उचलत आहे फोन. बरं ठीक आहे, येईल ते. मी अमूल्याला म्हणायचो, अमूल्या तू बायोलॉजी घे. तर मला म्हणायची नाही नको अण्णा, बेडूक कापताना जरी बघितलं तरी बेशुद्ध पडेल मी. अगदी एवढीशी जखम किंवा रक्ताचा थेंब जरी बघितला तरी भोवळ येते तिला. नाही पण खरंच कोविडच्या काळामध्ये माझ्या सोबतीने अगदी खंबीरपणे उभी राहिली पोरगी. हो, आता अर्धी डॉक्टरच झाली होती. मग ते सगळं ठीक आहे, पण अजूनही रक्त पाहिलं ना की बोवळ येते. फोबिया ते पाणी घ्या इकडे जरा. कसं आहे ना आरती, एखाद्या माणसाच्या मनामध्ये कुठलीही भीती का असते हे काही सांगता येत नाही. एखाद्याला पाण्याची भीती वाटते, कोणाला बंद जागेची. आपल्या अमूल्याला जखमेतून वाहणाऱ्या रक्ताची भीती वाटते. नाही पण ठीक आहे, लवकरच ती या सगळ्या भीतीतनं बाहेर येईल. नक्की. नाव काय तुझं बाळा? अमूल्य. कुठे दुखतंय का? फक्त ते इथे म्हणजे डोक्याला ते रक्त येते. हे तर टिंचर आयोडीन आहे, तुला काही झालेलं नाहीये. आयोडीन म्हणजे हे रक्त नाहीये, आयोडीन आहे. मी तुला बोललेलो तू घेऊन जा तिला हॉस्पिटल, तू ऐकलंस नाही. आणि आता तुझ्यामुळे मी फसलो इथे. मला जखम झालीच नाहीये. म्हणजे तुझ्याकडे कसं आलं आयोडीन? ते डॉक्टर, मी गोळ्या औषधं घेऊन क्लिनिकला जात होते. क्लिनिक म्हणजे माझ्या बाबांचं क्लिनिक, अण्णांचं क्लिनिक. अण्णा तुंपलवार, मी त्यांची मुलगी आहे. हो, अण्णांची मुलगी का तू? हो. डॉक्टर काका सॉरी बर का, ते काय ना माझ्या स्कूटरला धडक लागली आणि इतका गोंधळ उडाला ना, म्हणजे सगळी गोळ्या औषधं सगळं खाली पडलेलं, माझं सामान पण त्याच्यात. आणि ह्या सगळ्यामध्ये लक्षातच आलं नाही. आणि त्यात कोणीतरी म्हटलं ना की रक्त आलंय, मग तर मी बेशुद्धच पडले. ते मला रक्त आणि जखम ह्याची खूप भीती वाटते. ठीक आहे, मग जाऊ मी? नाही, घाबरल्यामुळे चक्कर आली असेल तुला. थोडी हुशारी आल्यानंतर मग जा. हॉस्पिटल आपलंच आहे. ओके डॉक्टर काका. गुड न्यूज, नवरोबा आलेत का सोबत? हो आलेत ना, बाहेर आहेत. त्या लेडी पेशंट बरोबर तुम्हीच आहात? मीच आहे. काय झालंय तिला? अभिनंदन. कशाबद्दल? त्या प्रेग्नंट आहे, तुम्ही बाबा बनणार आहात. व्हॉट? खरं तेच सांगतोय. डॉक्टर एक्सक्यूज मी. पाहिलं, ती प्रेग्नेंट आहे म्हणून तिला चक्कर आली. हे सगळ्यांना. एक मिनिट, रक्त आलं होतं ना? ड्रेसिंग कुठे? हे सगळं नाटक केलं ना तुम्ही? आणि काय हो, तुम्ही प्रेग्नेंट आहात. प्रेग्नेंट?